विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा आणि या परीक्षेच्या मार्गदर्शनांतर्गत आज आपण इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये युनिट 1 व्होकॅब्युलरी 16% वेटेज दिलेलं आहे परीक्षा परिषदेनं. त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. या व्होकॅब्युलरी युनिटचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आता या व्होकॅब्युलरी युनिट अंतर्गत काय कोणते सब युनिट येतात तर पहिले सब युनिट आहे रायटिंग वर्ड्स यूजिंग गिव्हन क्ल्यूज. दुसरा आहे रायटिंग कंटेक्चुअल मिनिंग ऑफ वर्ड्स. तिसरं सब युनिट आहे अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स. चौथा आहे वर्ड फॉर्मेशन, त्याच्यामध्ये प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस आहेत. पाचवं सब युनिट आहे होमोफोन्स. सहावा आहे फ्रेजेस. सातवा आहे रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हाइडेड. आणि आठवा आहे गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड. म्हणजे ह्या 8 सब युनिटचा समावेश व्होकॅब्युलरी या युनिटमध्ये होतो आणि याच्यावर किमान 4 प्रश्न इथं विचारले जातात. 16% वेटेज परीक्षा परिषदेने दिलेला आहे आणि त्याच्यामधला आपल्याला आता पाहायचा आहे ते म्हणजे 2017 पासून आतापर्यंत परीक्षा परिषदेनं जे काय प्रश्न विचारले या व्होकॅब्युलरी युनिटवर ते आपल्याला सविस्तर या ठिकाणी पाहायचे आहेत. तर रायटिंग वर्ड्स यूजिंग गिव्हन क्ल्यूज या अंतर्गत कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते 2017 ते 2021 या दरम्यान. तर पहा, पहिला क्वेश्चन आपण पाहूया या ठिकाणी. 2018ला जो विचारलेला प्रश्न आहे तो आपण सुरुवातीला बघूया. रीड द सेंटेन्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजे काय तर पुढील वाक्य वाचा आणि ते पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आणि त्याच्यामध्ये आहे पहा, ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड अ डॅश डॅश ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ डॅश डॅश. आणि 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय BEN बिन आणि BIN. दुसरा पर्याय आहे BIN आणि BEAN. तिसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे BEAN आणि BIN. आणि चौथा पर्याय आहे BIN आणि BEN. थोडक्यात होमोफोन्सवर सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे असं म्हटलं तर चालेल. तर या ठिकाणी सूट होणारा पर्याय पहा. पहिल्यांदा बिन आणि बिनचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावं लागले. BIN बिन म्हणजे काय तर कुंडी किंवा डबा आणि BEN म्हणजे धान्याचे दाणे. आता बघा, आपण या ठिकाणी BEN तर घेऊ शकत नाही. बघा, मग इथं आपला पर्याय काय घेता येईल तर पर्याय नंबर 2 पहा या ठिकाणी बसेल. ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड अ बिन. तो बाहेर गेला शोधण्यासाठी डबा किंवा कुंडी आपण म्हणूया. ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ डॅश डॅश. कशासाठी गेला तर त्याला त्याच्यामध्ये धान्याचे दाणे टाकायचे होते. BEAN बिन. म्हणजे BIN आणि BEAN असे 2 या ठिकाणी शब्द सूट होतात पहिल्या ह्याच्यामध्ये. तर हे 2 नंबरचा या ठिकाणी पर्याय सूट होतोय, बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण व्होकॅब्युलरी विचारलेला. फाइंड आउट मिनिंगफुल वर्ड रिलेटेड टू इंटरनेट फ्रॉम जंबल्ड वर्ड्स. या ठिकाणी जंबल्ड लेटर्स दिलेत KIPEWIDIA असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे. दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा इंटरनेट म्हणजेच आंतरजालाशी संबंधित शब्द निवडा म्हटलेला आहे. तर आता KIPEWIDIA याच्यामधले अक्षर जर आपण योग्य क्रमाने लावले तर विकिपीडिया अशा प्रकारचा शब्द तयार होतोय. पर्याय नंबर 4. तिसरा क्वेश्चन पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इंटरनेट संबंधीचा प्रश्न जो होता 2017ला विचारला होता. 2018ला कोणता क्वेश्चन विचारलाय पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. मनोज इज गुड ॲट डॅश डॅश. आणि पर्याय दिलेत खाली. स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ही कॅन आल्सो प्रिपेअर टेस्टी सॅलड्स. ही लाइक्स सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर. D इवन ही कॅन शेल पीज अँड ग्रीन ग्रॅम. आता या ठिकाणी ही माहिती दिली आहे, पर्याय नाही ते. तर पहा, आणि ह्या माहितीच्या आधारे काय विचारले. बाय रीडिंग दिस वी कॅन से दॅट मनोज कॅन बिकम अ गुड डॅश डॅश.
आणि पर्याय व्हेजिटेबल व्हेंडर, शॉपकीपर, वेटर आणि चेफ. तर हे सगळे अर्थ कळल्याशिवाय, आपल्याला या वाक्यांचा अर्थ कळल्याशिवाय आपल्याला याचं उत्तर देता येणार नाही. स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स व्हेजिटेबल्स म्हणजे काय? तुकडे करणे, कापणे, तोडणे, फळे आणि भाज्या. त्याच्यानंतर तो काय करतोय अजून? तर टेस्टी सॅलड तयार करतोय. तो सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर, धान्य किंवा पीठ चाळतोय. इवन ही कॅन शेल पीज अँड ग्रीन गॅम्स, टरफलं काढतोय, वाटाण्याची, मुगाची वगैरे किंवा सोयाबीनच्या दाण्याची. तर हे सगळ्या क्रिया कोण करत असतं? तर व्हेजिटेबल व्हेंडर करत नाही, शॉपकीपर करत नाही किंवा वेटर करत नाही, तर कोण करतो? शेफ, आचारी, स्वयंपाकी हा करत असतो हे सगळे कामं. आणि म्हणून पर्याय नंबर 4 बसेल या ठिकाणी. त्याच्यानंतर पहा, फाइंड आउट द वर्ड विच इज रिलेटेड टू पार्ट ऑफ प्लांट्स, लीव्स, फ्लावर्स, स्टेम. हा प्रश्न विचारला मे 2021च्या परीक्षेमध्ये. रायटिंग वर्ड्स, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा, तर योग्य पर्याय 4 मधला निवडायचा आहे. पार्ट ऑफ प्लांट कोणता आहे यातला? तर बार्क, फेदर, हॉर्न आणि पुढचा आहे सॉइल. तर बघा 4 अर्थ आपल्याला माहित पाहिजेत. बार्क म्हणजे काय? तर बार्कचे 2 अर्थ आहेत. बार्क म्हणजे आपण कुत्रा भुंकतो त्यालाही बार्क म्हणतो, आणि बार्क म्हणजे झाडाची जाड साल. तर इथं हा फसवा प्रश्न आहे. आता बघा, फेदर, हॉर्न आणि सॉइल. फेदर म्हणजे पिसं, हॉर्न म्हणजे शिंग, सॉइल म्हणजे माती. हे तिन्ही काय वनस्पतीचे पार्ट नाहीत. वनस्पतीचा पार्ट काय येईल? तर जाड साल, बार्क या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट गटात न बसणारा शब्द सांगायचा आहे. फ्लड, अर्थक्वेक, ड्रॉट, बॉम्ब एक्सप्लोजन. शब्दाचे अर्थ माहीत पाहिजेत. फ्लड म्हणजे काय? तर पूर. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. ड्रॉट म्हणजे काय? तर दुष्काळ. ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत. आणि बॉम्ब एक्सप्लोजन हे मानवनिर्मित संकट आहे. त्यामुळे बॉम्ब एक्सप्लोजन, बॉम्बस्फोट हा शब्द या ठिकाणी बसणार नाही. त्यानंतर बघा 2019ला क्वेश्चन विचारलेला आहे. आता फाइंड आउट द ऑड वर्ड, ही ऑड मॅन आउट हा 2017चा प्रश्न होता. आता 2019ला एक प्रश्न विचारलाय पहा पुढं. फाइंड द ऑड बलून फ्रॉम द फॉलोइंग, म्हणजे गटात न बसणारा फुगा सांगायचा आहे. 4 फुगे दिलेले आहेत. पहिला फुगा आहे स्विमर, दुसरा आहे स्कुबा डायव्हर, तिसरा आहे ॲस्ट्रॉनॉट आणि चौथा आहे सेलर. आता 4 शब्दाचे अर्थ माहीत पाहिजेत आपल्याला. स्विमर म्हणजे पोहणारा, स्कुबा डायव्हर म्हणजे गोताखोर किंवा पाण्याखाली श्वास रोखून धरतो आणि बचाव कार्य करतो, आज त्याला म्हणतो आपण स्कुबा डायव्हर. ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळवीर आणि सेलर म्हणजे नाविक. तर आता पाण्याशी संबंधित 3 शब्द आहेत. स्विमर, स्कुबा डायव्हर आणि सेलर. ॲस्ट्रॉनॉट हा अंतराळवीर आहे, तो गटात बसणार नाही. त्यानंतर पुढचा 2020ला जो प्रश्न विचारला आहे फेब्रुवारी 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, की व्होकॅब्युलरी विचारला प्रश्न पहा. रीड द फॉलोइंग प्रोसिजर अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. दीज मेथड्स आर युज्ड फॉर वॉशिंग, सोकिंग, ग्राइंडिंग, फर्मेंटिंग अँड स्ट्रीमिंग. आणि बघा ह्या मेथड कशासाठी वापरल्या जातात? वॉशिंग म्हणजे काय? तर धुणे, सोकिंग भिजविणे, ग्राइंडिंग दळणे, फर्मेंटिंग म्हणजे किणवण करणे किंवा आंबविणे म्हणतो आपण त्याला. तर पहा या ठिकाणी वॉशिंग क्लोथ्स, मेकिंग इडलीज, मेकिंग रोटीज, मेकिंग डिसर्ट्स. तरी कोणती क्रिया आहे बघा? वरच्या कशाशी संबंधित आहे? तर मेकिंग इडली संबंधी क्रिया आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2020ला प्रश्न विचारला आहे तो आपण पाहूया आता. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स विच वर्ड इज रिलेटेड टू आय. डोळ्यासंबंधी कोणता शब्द या ठिकाणी बसतोय? डोळ्याशी संबंधित शब्द सांगायचा आहे. फसवे आहेत हे शब्द होमोपन्समध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. साईट, CIT साईट, दुसरा SIT साईट, तिसरा पर्याय आहे SIT सीट होतं हे, आणि चौथा आहे साईट, SIGHT साईट. तर दृष्टी हा शब्द, साईट म्हणजे दृष्टी, SIGHT, तर डोळ्यासंबंधी SIGHT हा या ठिकाणी शब्द बसेल. CIT साईट म्हणजे काय असते? तर एखाद्याचं मूळ शब्द जसं आहे तसं उद्धृत करतो आपण, त्याला आपण साईट म्हणतो. SIT साईट म्हणजे काय? तर ठिकाण किंवा स्थळ एखादं. पण डोळ्याशी संबंध अचूक शब्द कोणता बसेल? SIGHT साईट, दृष्टी. 2019 फेब्रुवारी प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे.
चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड्स अँड कंप्लीट द वेव. आणि आयशी संबंधित या ठिकाणी वेब डायग्राम आहे आणि वेब डायग्रामला आयशी संबंधित शब्द दिले आहेत. आयलॅश, आयबॉल आणि दुसरे दोन आपल्याला जोडायचे आहेत. आयलॅश म्हणजे काय तर पापणीचे केस, लॅश शब्द दिले अलीकडे, आणि आयबॉल म्हणजे काय तर बुबुळ. तसं आपल्याला खालील पर्यायातून 2 शब्द निवडायचे आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. लीड, ग्रे, ब्रो आणि लीड, LEAD लीड. तर LID लीड बघा, आय लीड म्हणजे पापणी आणि आयब्रो म्हणजे भोई, म्हणजे लीड, LID लीड आणि BROW ब्रो हे या ठिकाणी 2 शब्द बसतील. त्यानंतर 2018ला व्होकॅब्युलरी प्रश्न जे विचारलेले आहेत अपोजिट आणि सिमिलर मिनिंग वर्ड्स अंतर्गत विचारलेले आहेत ते पहा. विच ऑफ द फॉलोइंग अपोजिट पेयर्स इज नॉट करेक्ट, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऑड पेयर. 2018ला प्रश्न आहे आणि 4 जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. कोणत्या 4 जोड्या आहेत? वाइल्ड टेम, दुसरा आहे गॅदर्ड डिस्पर्स, तिसरा आहे ॲस्टॉनिश सरप्राईज, चौथा आहे ॲग्री डिसॲग्री. तर वाइल्ड टेम, गॅदर डिस्पर्स आणि ॲग्री डिसॲग्री ह्या अपोजिट वर्डच्या जोड्या आहेत. यातली एक जोडी अपोजिट वर्डची नाही, ती सिनॉनिम आहे पहा, ॲस्टॉनिश आणि सरप्राईज हा पर्याय या ठिकाणी बसेल येईल. त्यानंतर 2017ला जो प्रश्न विचारला आहे तो अपोजिट सिनॉनिम अपोजिट आणि सिमिलर मिनिंग वर्ड्सवर पहा. 4 pairs are given, which pair is not the pair of opposite words? 2017चा क्वेश्चन आहे. इनकम्प्लीट, कंप्लीट, पुअर, रिच, हार्ड, इझी, प्रेज, ॲडमायर. तर यामध्ये प्रेज, ॲडमायर ही या ठिकाणी प्रेज पर्याय बसणार नाही. बाकी तिन्ही जोड्या विरुद्धार्थी आहेत. पुअर रिच आहे, इनकम्प्लीट कंप्लीट आहे, हार्ड इझी आहे. परंतु प्रेज आणि ॲडमायर म्हणजे कौतुक करणे, स्तुती करणे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, त्यामुळे ही जोडी या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. चूज द अपोजिट मिनिंग वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड्स. 2019लाच विचारला प्रश्न हा. हर्क्युलिस वॉज ब्रेव अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज डॅश डॅश अँड डॅश डॅश. आता अंडरलाईन केली ब्रेव आणि स्ट्रॉंगला, आणि ब्रेव आणि स्ट्रॉंगचा अपोजिट वर्ड शोधायचे आहेत आपल्याला या ठिकाणी. तर या पर्याय नंबर 3 आहे टिमिड अँड वीक. पर्याय नंबर 3 येईल टिमिड अँड वीक. त्यानंतर वर्ड फॉर्मेशन प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस अंतर्गत 2020ला जो प्रश्न विचारला तो आपण पाहूया. या ठिकाणी एक वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. पहिला आहे सबस्क्रिप्शन, दुसरा आहे मेन्शन, तिसरा आहे डिस्क्रिप्शन आणि चौथा आहे प्रेस्क्रिप्शन. तर या ठिकाणी पहा, याच्यामध्ये विचारले काय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, फाइंड आउट द वर्ड विच हॅज नॉट सफिक्स. कोणत्या शब्दाला सफिक्स नाही तो शब्द शोधा म्हटलेला आहे. तर बघा, सबस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन आणि प्रेस्क्रिप्शनला TION म्हणजे सबस्क्राईब पासून सबस्क्रिप्शन, डिस्क्राईब पासून डिस्क्रिप्शन, प्रेस्क्राईब पासून प्रेस्क्रिप्शन हे सफिक्स लागून शब्द तयार होत आहेत. परंतु मेन्शन हा शब्द सफिक्स लागून तयार झालेला नाही. मेन्शन हा मूळ शब्द आहे. तर मेन्शन ह्या या ठिकाणी पर्याय येईल पर्याय नंबर 2. त्यानंतर होमोफोनच्या संदर्भात 2017ला प्रश्न जो विचारला होता तो आपण आता पाहूया. गोपाल वॉन्टेड टू चूज फॉर महाराजा द फिजिशियन हू कुड रिलीव्ह हिम फ्रॉम डॅश डॅश. गोपाळला फिजिशियनकडे जायचं आहे की जे त्याला मुक्त करू शकतात. कशापासून? पेन्स, पेन्स दिलेला आहे. आता फिजिशियन किंवा डॉक्टरकडे आपण जातो कशासाठी जातो? वेदना कमी करण्यासाठी. वेदना या अर्थी आलेला शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी पेन्स, PAINS, पेन्स. म्हणजे आता इथं दिलेले 4ही शब्द पेन्स या अर्थीचा उच्चार आहे बघा. PENS, PAINS, PANES आणि PENCE. पण यातला करेक्ट जो आहे शब्द तो आहे PAINS अर्थानुसार पाहिलं तर. त्यानंतर पहा, फ्रेजेस संबंधी काय प्रश्न विचारले गेलेत ते आपण आता 2017ला कोणता प्रश्न विचारला पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स विच मीन्स द अंडरलाईन पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे अधोरेखित वाक्यांशासाठी पुढे दिलेल्या पर्यायातून 2 योग्य शब्दार्थ निवडा. मनसुख कुड नॉट वॉक फास्ट बट ही फाउंड ए लॉंग थिक रोप आउट ऑफ हिज लगेज. द इल फिलिंग व्हॅनिश्ड इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश या अर्थाच्या 2 पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत, ते शोधायचे आहेत आपल्याला पर्यायातून. 4 पर्याय आहेत इन सम सेकंड्स, दुसरा आहे ॲट वन्स, तिसरा आहे आफ्टर सम टाइम
आणि चौथा आहे विथ लाइटनिंग. आता इन अ फ्लॅश म्हणजे काय? क्षणात. क्षणात या अर्थी कोणते शब्द येतील बघा? इन सम सेकंड्स अँड ॲट वन्स. पर्याय 1 आणि 2 बरोबर आहे. 1 अँड 2. त्यानंतर फेब्रुवारी 2020ला व्होकॅब्युलरी कोणता प्रश्न विचारलाय पाहूया आपण. फ्रेजेस अंतर्गत विचारला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. फाइंड द करेक्ट फ्रेज म्हटलेला आहे. तर योग्य फ्रेज निवडायचे आहे. विराज इज व्हेरी गुड ॲट मॅथ्स. विराज हा मॅथ्समध्ये खूप छान आहे, कुशल आहे, उत्तम आहे. ही इज अ गुड सिंगर. तो चांगलं गायन करतो, गायक आहे, तो चांगला गायक आहे. ही इज द चॅम्पियन ऑफ क्रिकेट. क्रिकेटचा तो चॅम्पियन आहे. ही लव्ह स्विमिंग. त्याला पोहणं आवडतं. ही इज डॅश डॅश. बघा म्हणजे गोपालकडे एवढे सगळे गुण आहेत म्हणजे गोपाल हा काय आहे? हरहुन्नरी आहे. मग हरहुन्नरी या अर्थाचा किंवा ऑलराऊंडर या अर्थाचा कोणता शब्द या ठिकाणी येईल? तर इथं 4 पर्याय दिले आहेत. व्हेरी ब्रेव, दुसरा जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, तिसरा गुड ॲट स्टडीज, चौथा गुड फ्रेंड. तर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, हरहुन्नरी हा या ठिकाणी पर्याय येईल. त्यानंतर रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हाइडेड या सब युनिट खाली 2019ला एक प्रश्न विचारला गेलेला आहे, तो आपण पाहूया. रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली, चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राइब्ड इन द क्ल्यू. मेनी पीपल बिलीव दॅट इफ ए कॅट क्रॉसेस युअर पाथ देन युअर वर्क विल नॉट बी डन. पुष्कळ लोकांना असं वाटतं की मांजर जर आडवं गेलं तर तुमचं काम होत नाही. मेनी टाइम्स पीपल बिलीव इन थिंग्स विच आर नॉट रिअली लॉजिकल ऑर रिझनेबल. काय वेळा माणसं पुष्कळ वेळा माणसं विश्वास ठेवतात अशा गोष्टीमध्ये की ज्या लॉजिकल नाहीत किंवा रिझनेबल नाहीत, योग्य नाहीत. इट इज कॉल्ड डॅश डॅश. याला काय म्हटलं जातं? 4 पर्याय दिलेत. याला म्हटलं जातं ट्रस्ट, फॅक्ट, फॅन्टसी का सुपरस्टिशन. तर ट्रस्ट म्हणजे विश्वास, फॅक्ट म्हणजे सत्य, फॅन्टसी म्हणजे कल्पना आणि सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. हा पर्याय येईल बरोबर कोणता? तर सुपरस्टिशन. त्यानंतर पहा 2021 मे 2021ला क्वेश्चन विचारलेला आहे, तो आपण पाहूया. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. द सायंटिफिक स्टडी ऑफ मेटल्स अँड देअर युजेस मीन्स अलर्जी, मेटलर्जी, केमिस्ट्री, एक्स्ट्रॅक्ट. बघा धातू आणि त्याच्या संबंधी अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलं जातं? तर धातुशास्त्र, मेटलर्जी. पर्याय नंबर 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड्स. गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड्स या अंतर्गत व्होकॅब्युलरीचा हा सब युनिट आहे. काय प्रश्न विचारले गेलेत 2017 ते 2021च्या दरम्यान ते आपण पाहूया. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फाइंड आउट मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द असलेले 2 अचूक पर्याय निवडा. 2018चा प्रश्न आहे हा. फेब्रुवारी 2018ला क्वेश्चन विचारला आहे. द मदर सेड डॅश. बघा आय फॉरबिड यू टू प्ले आउटसाइड ॲज इट इज स्टॉर्मी. बघा वादळाची परिस्थिती असल्यामुळे मी तुला बाहेर खेळण्यास जाण्यास काय करत आहे? अडवत आहे, प्रतिबंध करत आहे, आई म्हणते. आईनं म्हटलेलं वाक्य आहे. तर आता या ठिकाणी पहा, तर फॉरबिड या अर्थी कोणते शब्द आलेले पाहिजे आपल्याला? तर 4 शब्दापैकी निवडायचे आहेत. प्रोहिबिट, इन्फॉर्म, अलाव आणि नॉट अलाव. तर प्रोहिबिट आणि नॉट अलाव म्हणजे पर्याय नंबर 1 आणि 4 हे या ठिकाणी फॉरबिडसाठी काय आहेत? योग्य असे शब्द आहेत, फ्रेजेस, क्रियापद आहेत. म्हणजे 2 पर्याय कोणते येतील? 1 आणि 4. त्यानंतर बघा फेब्रुवारी 2017ला प्रश्न काय विचारला आहे? रीड द सेंटेन्स अँड चूज 2 करेक्ट ऑप्शन्स बाय गेसिंग द मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. द टीचर सेड लुक ॲट एव्हरी प्लांट, चूज दॅट पार्ट विच हॅज मेडिसिनल व्हॅल्यू. आता प्लॅन्ट खाली अंडरलाइन आहे आणि प्लॅन्ट संबंधीचा पर्याय आपल्याला 2 पर्याय आपल्याला यातले निवडायचे आहेत. प्लॅन्टचं वर्णन करणारे किंवा प्लॅन्ट संबंधी आलेले शब्द जे आहेत ते. बघा पहिला आहे पर्याय प्लेस वेअर इंडस्ट्रियल प्रोसेस टेक्स प्लेस. औद्योगिक प्रक्रिया घडते ते ठिकाण नाही म्हणता येणार प्लॅन्ट संबंधी. दुसरा आहे टू पुट इन द ग्राउंड टू ग्रो युजफुल टू अस इन मेनी वेज. बघा हा पर्याय बरोबर आहे. प्लेस वेअर पॉवर इज प्रोड्यूस हा पर्याय येणार नाही. आणि चौथा पर्याय अ लिव्हिंग थिंग दॅट ग्रोज ऑन द अर्थ अँड युजली हॅज स्टेम, लीव्ज, रूट्स हाही पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 आणि 4 हे या ठिकाणी काय होतील? योग्य असे पर्याय आहेत. त्यानंतर 2017लाच प्रश्न विचारला तो आपण पाहूया. युअर फ्रेंड जोसेफ वॉन्ट्स टू व्हिजिट कोस्टल कर्नाटका.
His father is busy, so they want to choose mode of transport which will make their trip of short duration. जोसेफला, युअर फ्रेंड जोसेफ, तुमचा मित्र जोसेफला व्हिजिट द्यायचे आहे कोस्टल कर्नाटकाला, आणि त्या ठिकाणी त्याचे वडील जर पाहिलं तर बिझी आहेत, मग त्याला शॉर्ट ड्युरेशनची ट्रिप करायची आहे. त्यासाठी तुम्ही काय सुचवाल? चूज वन करेक्ट ऑप्शन विच मेक देअर ट्रिप ऑफ शॉर्ट ड्युरेशन असं म्हटलेलं आहे. तर बस सर्व्हिस, बोट, रेल्वे आणि एरोप्लेन. तर तुम्हाला कोणता पर्याय सुचवावा लागेल? थोडक्यात जर ट्रिप करायची असेल, थोड्या वेळात जायचं असेल तर एरोप्लेन, पर्याय नंबर 4. त्यानंतर पहा 2019ला क्वेश्चन जो विचारला आहे, फेब्रुवारी 2019ला. फरीदा spoke with his friends about celebration of Science Day in school. Other friends expressed the views. Choose one correct option. बघा, फरीदा काय करते आहे? स्पोक विथ हिज फ्रेंड्स अबाउट सेलिब्रेशन ऑफ सायन्स डे इन स्कूल. शाळेमध्ये सायन्स डे सेलिब्रेशन करायचं आहे, आणि फरीदा काय करते आहे? तिच्या मित्राशी बोलते आहे, आणि बाकीचे फ्रेंड जे आहेत त्यांचे मतं सांगतात, दृष्टिकोन त्यांचा सांगतात. तर ह्या ठिकाणी 4 रिस्पॉन्स दिलेत बघा. व्हाय नॉट, लेट्स डू, यू आर राईट, ट्रू. म्हणजे कशाचे आहेत हे सगळे? तर मित्र ते ॲग्री आहे तिच्याशी, याचे संबंधीचे रिस्पॉन्स आहेत. ॲग्रीड विथ फरीदाज ओपिनियन, पर्याय नंबर 2 या ठिकाणी येईल. त्यानंतर पहा फेब्रुवारी 2020ला जो प्रश्न विचारला आहे, गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड, म्हणजे व्होकॅब्युलरी अंतर्गत. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. डायनासोर्स वेअर रेप्टाइल्स, देअर वेअर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ डायनासोर्स, ऑल डायनासोर्स डिडंट लुक डॅश डॅश. तर बघा या ठिकाणी पर्याय 4 आहे, डिफरंट, सिमिलर, अनलाईक आणि अलाईक. तर अलाईक म्हणजे सारखे. ऑल डायनासोर्स डिडंट लुक, सगळे डायनासोर सारखे दिसत नव्हते असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे अलाईक. पर्याय नंबर 4 या ठिकाणी बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिपमध्ये व्होकॅब्युलरी अंतर्गत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे या 5 वर्षांमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत, याच्यावरून आपण व्होकॅब्युलरीचा अभ्यास केलेला आहे. असे स्कॉलरशिपचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.